आणि आता पुणे जिल्ह्यातल्या टॉप 9 बातम्या। ससूनचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर अजय तावरेची रवानगी न्यायालयीन कोठडीमध्ये किडनी प्रत्यारोपण जाळ्यामध्येच तावरेसह आरोपी आणि पदाचा दुरुपयोग करून बनावट कागदपत्रांच्या आधारे किडनी प्रत्यारोपणाची परवानगी दिल्याचा त्याच्यावर आरोप आहे। पुणे महानगरपालिकेमध्ये मंजूर 16,000 पदांपैकी निम्म्या पदांची भरती प्रक्रिया रखडली आहे। महानगरपालिकेतील तब्बल 7,336 पदं रिक्त आहेत। नोकर भरती प्रलंबित राहिल्यानं मनुष्यबळाच्या कमतरतेचा पालिकेच्या कामकाजावर परिणाम। पुण्यामध्ये महा सेवा केंद्र आणि सेतू केंद्राच्या महा-आयटीच्या सर्व्हरमध्ये तांत्रिक समस्या। विद्यार्थ्यांना प्रवेशासाठी आवश्यक असलेले दाखले मिळाल्यास विलंब होत आहे, तर गैरसोय होत असल्यानं विद्यार्थ्यांची नाराजी आहे। पुण्यामधील सिंहगड किल्ला पर्यटकांसाठी खुला। किल्ल्यावरील अतिक्रमण हटवण्याचं काम पूर्ण। अतिक्रमण हटवण्याचं काम सुरू असतानाच दरड कोसळण्याची भीती असल्यानं किल्ला पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात आलेला होता। पुणे मार्केट यार्डामधील घाऊक बाजारात फळभाज्यांची आवक घटली आहे। फळभाज्यांची मागणी वाढली, मात्र दरातनं 100 ओलांडली आहे। परिणाम परराज्यातून होणारी भाज्यांची आवक आता 20 ते 30% कमी आहे। पुणे शहरातील शासकीय रुग्णालयांमध्ये खाटांची कमतरता आहे। रुग्णालयांमध्ये 813 खाटांची कमतरता असल्यानं नागरिकांना आरोग्य सुविधांचा अभाव मिळतो। पुण्यामधील सांडपाण्यात कोविडचे अंश पूर्वीच्या साठ्यांसारखेच आहेत। पुण्यातील सर्व 19 सांडपाणी प्रक्रिया प्रकल्पांमध्ये कोविड-19 विषाणू आढळलेला आहे। पुरंदर विमानतळासाठी आलेल्या हरकतींवर येत्या सोमवारपासून सुनावणी। विमानतळ करण्यासाठी 7 गावातील नागरिकांचा विरोध आहे। 7 गावातील सुमारे 2052 नागरिकांनी हरकती नोंदवलेल्या आहेत। पुण्यामधल्या मोजे महाविद्यालयातील घडलेल्या प्रकरणानंतर पुणे विद्यापीठ अंतर्गत परीक्षा केंद्रांची तपासणी होणार आहे। मोजे कॉलेजमध्ये इंजिनिअरिंगच्या विद्यार्थ्यांकडून गणितात पास करतो म्हणून एका विद्यार्थ्यांना लाखो रुपये उकळले होते।